बीडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरती वाल्मिक कराडचे फोटो आढळून आलेत। बाबासाहेब घुगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवरती वाल्मिक कराडचा फोटो आहे। बाबासाहेब घुगे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरचिटणीस आहेत। राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदावर नसलेल्या वाल्मिक कराडचा पक्ष संघटनेत दरारा कायम आहे का, असा प्रश्न त्यामुळे आता विचारला जातोय। हे सर्व बॅनर अनधिकृतपणे लावले गेले होते। या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत आपले प्रतिनिधी विकास माने। विकास, पूर्वी बाप्पासाहेब घुगे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त बीड शहरामध्ये बॅनर जे आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले होते आणि याच बॅनरवरती सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी क्रमांक 1 वाल्मिक कराड याचे फोटो जे आहेत ते आढळून आलेले आहेत। कारण की वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता होता, पदाधिकारी देखील होता आणि त्याचेच हे फोटो जे आहेत ते देखील या बॅनरवरती पाहायला मिळतात। एकीकडे आपण बघितलं असेल की सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये तीव्र संताप जो आहे तो व्यक्त होत असताना या ठिकाणी वाल्मिक कराडचे फोटो आढळून आल्यानंतर या ठिकाणी धनंजय देशमुख जे आहेत त्यांनी देखील या विरोधामध्ये संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे आणि बाप्पासाहेब घुगे यांचा वाढदिवस जो आहे तो 7 जून रोजी होता आणि याच निमित्तानं शहरभरामध्ये अनधिकृतपणे हे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले होते। ही बातमी ज्यावेळेस समोर आलेली होती, हा प्रकार जो आहे तो समोर आलेला होता, त्याच्यानंतर या बॅनरवरती कारवाई करण्यात आली आहे। रात्रीतूनच हे बॅनर जे आहेत ते हटविण्यात आलेले आहेत, मात्र अद्याप ठोस अशी कारवाई जी आहे ती कुठलीही करण्यात आलेली नाहीये। एकंदरीत जर पाहिलं तर देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर अजित पवार गटाची जी कार्यकारिणी आहे बीड जिल्ह्यातली ती पूर्णपणे बरखास्त करण्यात आलेली आहे। मात्र तरी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटातील जो काही दरारा आहे तो या ठिकाणी वाल्मिक कराडचा नक्कीच विकास। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खुनाचा मुख्य आरोपी असलेल्या एका व्यक्तीचा फोटो या बॅनरवरती कसा आहे, हाही मोठा प्रश्न आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।